पखवाद्यानं पखवाद वाजवलं तर काय उपकार नाही, गायकानं चाल म्हणली तर काय उपकार नाही, कीर्तनकारानं कीर्तन केलं तर काय फुकाट नाही, कोणी करीत नाही. ह्या जगात उपकार कोणी करीत नाही. काय माणसं म्हणतात तो लय झटतो, फुकाट कोणीच झटत नाही. नाही 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 पैसा मिळाला तर लाल तरी घेरून घ्यायची म्हणून तरी झटतो. जगातला प्रत्येक माणूस हा काही ना काही स्वार्थ ठेवूनच काम करतोय. फक्त या जगात दोन माणसं आहेत का त्यांनी स्वार्थ ठेवला नाही पण काम केल्याशिवाय राहिले नाहीत. एक आईवडील आणि दोन संत. ज्ञानेश्वरी लिहिण्यात काही स्वार्थ नाही, गाथा लिहिण्यात काही स्वार्थ नाही, 9 महिने कुशीत ठेवून 3 वर्ष अंगा खांद्यावर खेळण्यात आणि स्तनातलं दूध पाजण्यात काहीच स्वार्थ नाही. आणि करोडोची इस्टेट कमवून आयती पोराला देऊन निघून जाणं कोर्टाचा कोणता स्वार्थ नाही. 40% लोकांना बापाची इस्टेट कमवलेली सांभाळता आली नाही तर कमवायचं सोडा इकली. बापाचा उतारा मोकळा केला, हा पान उतारा जन्माला आला. यानं बापाचा उतारा मोकळा केला आणि सासरवाडीला गोंठा वाढवला, काही केलं नाही. परत नीट ऐका, या जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं काम केलंच पाहिजे. तुकाराम महाराज आलेच उद्धारया जन जड जीव. दुसरा मुद्दा संपला. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम केलंच पाहिजे. तिसरा मुद्दा कीर्तनाला. कीर्तन सुरू झालंय, ऐकणाऱ्यांना सूचना, दरिद्रेवानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं ते चालत नाही आपल्याकडे. दाढीला हात लावा, डोक्याला हात लावा, गुडघ्यात मुडकं गोतवा, तंगडेवर करा, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पायाचा घर. ते आपल्या कीर्तनाला ते आज चालत नाही. आणि आपल्या कीर्तनाला असं तोंड सोडे बिडे कार्यक्रम चालत नाही. डोक्याला हात लावून तंगड्यावर करा, यायचं नाही. आणि आपल्या कीर्तनाला बसलो बोलावं लागतं. पटलं तर हा म्हणायचं, नाही पटलं तर नाही म्हणायचं. आपल्याकडे नाही लय उत्तर आहे ना, हा लय उत्तर आहे, पण भामटेवानी कीर्तन ऐकायचं नाही. यसला यस, नोला नो. आणि ते बी जाग्यावर. तुम्ही मला आत्ता म्हणा महाराज तुमचं वाक्य आम्हाला पटलं नाही, मला अभ्यास कमी असल्यामुळं आज उत्तर देताना आलं, महिन्यानं देणार, पुस्तकं उलटे पालटे करून देणार, पण देणार. नाही देता आलं तुमच्या पाया पडणार. पण असल ते जाग्यावरच. उद्या क्लिपा टाकून दुसऱ्याला बदनाम करायचं नाही. आता कीर्तन ऐकायचं ना, उद्या क्लिपा टाकायच्या. रात्रीचं कीर्तन मला पटलं नाही, मी तुला बोलवाय आलतो का? ये माय भाऊ खंडी बसाय. अहो यायचंच नाही ना, आपण लय पंडित आहे ना, उताना पडायचं घरी, डोक्याला ताण काळ करतो. एक वाक्य नीट आहे का? कीर्तनातली चूक एखाद्या विद्वान वारकऱ्यानं काढली तर ती कुणी मान्य करावं, कुणी मान्य करावं. विद्वान वारकरी असेल, त्याला त्याच्याकडे बैठक आहे, त्याच्याकडे थोडा पाठ आहे, त्यानं कीर्तनातली चूक काढली ना, कीर्तनकारानं त्याच्या पाया पडून माफ करावी. का? म्हणजे तो विद्वानही आहे, त्यागही आहे. ज्यांच्या नालायकांचे हृदय सपले क्वाटरी पिऊ पिऊ, त्या बेवड्यांनी इकडे डोकं का लावायचं? आम्ही विचारलं का तुम्हाला दारू पिताना डोळे का झाकतो, तोंड वाकडं तिकडं का करतो? यसला यस, यसला यस, नोला नो. कीर्तनाला अभंगाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा पहिला मुद्दा. कडवे 5, मुद्दा संपला. दुसरा मुद्दा उपदेश आहे. जी व्यक्ती ज्या कामाला आली त्यानं ते काम. आजारी तुम्ही नाही, ज्यानं काम केलंच पाहिजे. फायनल मुद्दा. तिसरा मुद्दा, कीर्तनाला बोलत जायचं. का? माझं असं म्हणणं नाही, पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. या जगात फक्त देव सत्य आहे, बस. बाकी सगळं लबाड. आणि बोला काय खरंय? सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला,
सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला सत्य 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 पटकन बोलायचं बरं का देव सत्य आणि नाहीतरी बाकी मला सांगा काय खरंय काय गॅरंटी कशाची गाडी घेतली नवी तिच्यात घरी जाऊच गॅरंटी नाही बायको मिळालाच या जगात काही खरं नाही फक्त देवच खरं आहे पुन्हा उलटे फिरवा आता आपण जागेवर करंट लावून दिलाय तुम्हाला या जगात देव खरा आहे देव खरा आहे संत खरे आहेत ग्रंथ खरे आहेत जन्म खरा आहे मृत्यू खरा आहे आणि ज्ञान खरं आहे या जगात 7 गोष्टी खऱ्या आहेत बाकी सगळं लबाड काय खरंय पुढं काय खरंय प्रियशी धोका प्रियशी काय माणसं म्हणतात तिचं माझ्यावर लय प्रेम आहे पागल आहे तू पागल प्रेम बीम ह्या गोष्टी डोक्यातून काढून टाका प्रियशी म्हणजे सोपी गोष्ट नाही कोणत्याही प्रियकरानं उत्तर द्या कीर्तनात बसलेल्या आपलं हॉटेलचं बिल कधी प्रियशीने दिलं का देणारच नाही ते हुशार मॉडेल आहे हा 16 आईस्क्रीमच्या कांड्या खात एकट तर हे एक कांडी चूक हित त्याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही अरे पैसेच नाही तर काच प्रेम बीम करायला कोणी मोकळं नाही प्रियशी पाहिजे म्हणल्यावर मोबाईलचं बिल आपण टाका सिम आपण टाकून द्या हँडसीट आपण घ्या गाडीला पेट्रोल आपल्या टाका मग ते मॉडेल आपल्या मागे बसणार तोंड बांधणार काय तकलीफ आहे तिला अरे ह्या जगाची व्याख्या लव इज ए मनी अँड मनी इज ए लव मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी नो मनी नो लव इन द वर्ल्ड अंडरलाईन दिस सेंटेन्स अँड नोट इट डाऊन या जगातली माणसं फक्त पैशावर प्रेम करतात कुणी कुणावर प्रेम करायला मोकळं नाही हा जर प्रेम एखाद्या बाईचा नवरा तरुणपणात मरू द्या बरं काय बोंबलं ती बाई देवान तुझी रान रटकी झाली मला काल आठवलं त्यांना काल नेलं काय माझ्या जगण्यात माझ्या कशासाठी ठेवलं कोणत्या कपावून जगून काला जगून बांगड्या फोडीतीन तोंड झोडीतीन केस मोकळे सोडीतीन लोकड्याचा पदर फाडीतीन वाय 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 करतीन थोबाड झोडीतीन आळडतीन ओलडतीन आणि नवरा जळवतो ती आगी कवडीतीन मला येऊ द्या मला येऊ द्या मला येऊ द्या आणि 2-3 बाया तिला माग वडी द्या अशी जाळाजवळ न्यायची थोडी दिल्ली करायची जाळाजवळ न्यायची अशी थोडी दिल्ली कर शिंगाट घरगाठीन कोण मरत कोणासाठी महाराज नाही नाही हा भ्रम आहे आणि हे जगत सगळं कसं आहे ब्रह्मात आहे ब्रह्मात देव सत्य आहे हे बरे देव सत्य आहे संत सत्य आहेत ग्रंथ सत्य आहेत जन्म सत्य आहेत मृत्यू सत्य आहे बाकी सगळं लबाड आहे मग करायचं काय पती लक्ष्मीचा जाणत पती लक्ष्मीचा जाणत हो पती लक्ष्मीचा जाणत नको खेद करो कोण त्या गोष्टीचा नको खेद करो कोण त्या गोष्टीचा नको खेद करू कोण त्या गोष्टीचा खेद करू कोण त्या गोष्टीचा नको खेद करू कोण त्या गोष्टीचा नको खेद करू कोणत्या 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 गोष्टीचा नको खेद करू
हरिमुखी गाता हरपणीच मग काय चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले आरते तैसे चिराहावे, ठेविले आरते तैसे चिराहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले अनंते तैसेची राहावे, ठेविले आरते तैसे चिराहावे, ठेविले आरते तैसे चिराहावे. सिद्धी असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, सिद्धी असू द्यावे समाधान, सिद्धी असू द्यावे, चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले अनंते तैसेची राहावे, 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 चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान, ठेविले आनंदे तैसे चित्ती असू द्यावे समाधान, चित्ती असू द्यावे समाधान. दान समाधान याच नाव समाधान. बस अभंगातला दुसरा मुद्दा संपलाय. चिंता बिंता काही करायची नाही, तो ठरील. कटेवर हाते विटेवर बाय काय नाही. आपण बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार झोपायच्या टायमाला करा. देव ठेवील तर राहायचं, चिंता बिंता काही करायची नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किट खातीन, तू काय पप्प्याची चिंता करते. कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा. 2 कडवे, 5 3 उपदेश. जी व्यक्ती ज्या कामाला आली केलं पाहिजे. बरेच पैलवानानं व्यायाम, विद्यार्थ्यांना अभ्यास, बायकोने नवरे सेवा, शेतकऱ्यानं काम, पाखवाद्यानं रियाज केला पाहिजे, गायकानं प्रॅक्टिस केली पाहिजे, कीर्तनकारानं अभ्यास केला पाहिजे. कुणी उपकार करीत नाही. अभ्यास करायला काय रोग झालाय, काय काम काय. 4 महिने काशीला गेला आणि भागवत शिकून आला. काल झगमाराय गेला तिथं, तिकून आला आणि ज्या गावात कथा ठेवली तिथंच रुक्मिणी घेऊन गेला. काय करतात कथा नाही, कथा नाही झाली पण सत्य कथा झाली. काय करतात ते बावळेपणा नाही करायचं. महाराजांची भाषा आहे, माझी नाही. जयाचे ऐक धड नाही, तयाचे परत्र पुष्य. असं त्याला एक वाक्य सांगा, ज्याला परमार्थात आचरण टिकवता आलं नाही त्यानं इकडे यायचंच नाही. काशीला जायचं काही कामच नाही ना. काशीला जाणारे ध्यानात ठेवा, महाराजा सगट
काशीचा नियम माहिती काय तुम्हाला? काशीला गेल्यावर परत गावात यायचं नसतं, असा नियम आहे. तो झक मारीत गावात आला आणि मी दाव्याचं खात नाही, कानपाट फोडीन दाव्याचं आणि काशीचं काय. तुला जायलाच कोणी सांगितलं होतं? 7-8 दिवस काशीला गेला, 8-10 दिवसही बुडाले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वायली निघली, हीच काशी झाली. काय करता काशी? काशीची ओवी ऐका 12व्या अध्यायातली. मोक्ष देऊन होय किर काशी, शरीर ते ठाई वेच किजे. असं चालत नाही. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहू शकत नाही. आणि लिंबाची लिंबुडी किती जरी पिकली तर कावळा सोडून कोणा आनंद नाही. ओवी अशी आहे त्याला, लिंबोळी आला तो कावळ्याशी सुकाळ झाला. काय उपयोग त्याचा? गडी देखणार नाही पण गडी नाही. गडी देखणार नाही, कोण नाही वाटतं त्याचा खिस घ्यावा, पण गडी नाही ना, काय करणार? यदी ऐकान पुढे चला. यदी ऐकान पुढे चला. साबरीचं वन लावून फायदा नाही. नीट ऐका, साबरीचं वन लावून फायदा नाही. वाघ 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 गोवा नाही. वाघ कळत तुम्हाला? वाघ वाघ म्हणजे आपला वाघ नाही, आपला 5च्या पुढं वाघ. 9 वाजता पडला उताना, झाला चित्ता. सकाळी लागला 5 उष्णे मागा, झाला बिबट्या. आपली गाजी भंगरी वाघ हे. हे रक्त 96 कुळी मला, हे मोडल पण वाकणार नाही असं रक्त. इथं कधी बी संप्रदायाला कलंक लागेल असं वाक्यच नको आहे. डोक्याला ताण करायचं नाही. तुमचं लग्न जिच्याशी होणार तिच्याशी होणार, तुमचं मरण जेव्हा येणार तेव्हा येणार, आणि तुमचा जन्म जिथं होणार तिथं होणार. ज्यांनी बळच लग्न केले ती दिंडी तिने करी झाली. आमचे बोकांडे आले ते नाही. तुमच्या कपडावर सटवीनं जे लिहिलंय ते घडणार, तिथं वळवळ करायचं काही काम नाही. माणसं नुसतं म्हणतात मला माळ घालू वाटते, तू घालू शकत नाही, तू चांडाळच तेवढा आहे, तू माळ घालू शकत नाही, आणि घातली तरी तू टिकू शकत नाही. तुझ्या रक्तातच दोष आहे. हे माळ घालणं, गंध लावणं, कीर्तन करणं, प्रवचन करणं, पखवाद वाजवणं, याला माना नाही तर नका मानू, परमार्थ रक्तात असावा लागतो. बापाची पेंड नाही कोणी करायचा. कोणी उठायचं मला पखवाद वाजवतो, त्या बापाची पेंड आहे. कोणी उठायचं माझ्या पोराला पैका शिकवायचं, पखवाद्याचं याडे निघलं तुझं कुठे शिकतो रे? कोणी उठायचं माझ्या पोराला कीर्तन शिकवा, कीर्तन करायचीच कसा कसा कोटरी पेतात, तुझं कुठून येतो? मावळट नाही ना. कोणी उठायचं बाप रामायण सांगतो, पोऱ्या दुसऱ्या गावातून सीता आणतो, असं चालतं कधी? असं नाही चालत. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं. तुम्ही म्हणाल महाराज असं का म्हणून बोलला? आपल्याकडे नंबर सगट ओव्या घ्यायचा. अध्याय नंबर 9, ओवी नंबर 38. मुडा होनिपीची काढिले, निर्वाळी भूमी पेरिले, ते सांडेवी खुर्री गेले ते काही. असं कोणी उठायचं माया पोरला पाको शिकवा. मेले काही माळकरी झाले नाहीत, काही मरतील उद्या काला झाले. बिन निर्लज्ज माळ घालणं, गण लावणं तुम्ही माना नाही तर नका मानू. ह्या गोष्टी रक्तातच असावं लागतात. काय मध्ये तुमचं काय? माणसं म्हणते मला माळ घालू वाटत, तू घालू शकत नाही. काय असेल तर मरतो तर फडतो. दररोज एका देवाला बोंबला हिंडतो, तू का सुधरायचंय? अय काशीला जाणारी याडपटणी डाय का? काशी बिशीला जाणारी याडपटणी डाय का? काशीचा नियम माहिती काय तुम्हाला? काशीला गेल्यावर जिवंत परत गावात यायचं नसतं, असा नियम येतो. हे बावळाट क्वालिटीचं काशीला गेलं आणि मी दाव्याचं खात नाही. कानपाट फोडीन तुला जायलाच कोणी सांगितलं होतं? झक माराय गेला काशीला. बरं काशीची हौस आपल्याला नाही लई येत, लय दरिद्री. हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. बी लागलीच त्याला. चालली येईन नाक गचपान घेऊन काशी. आमच्या महाराज मंडळीचा लोक काशीला नेणं धंदा आहे. पैसे निघत्या आणि दिवसही निघत्या. उरलेल्या पैशाचा बायकोला गात राहा. दोन्ही काशा खुश. ही काशी खुश. मी अजून काशीला गेलो नाही महाराज, गेलोय नाही जाणारही नाही. मी
अजून गेलो नाही काशीला. मी गेलोय नाही आणि जाणार आहे नाही. तुम्ही नेलं तरी जाणार. आपल्याकडे काशीच अशी आहे, वाराणसी गया पहिली द्वारका परी नाही तुका. आपल्याकडे तीर्थ कोणतं आहे? सकळही तीर्थे घडती एक वेळा. चंद्रभागा डोळा चंद्रभागा डोळा देखलिया आणि 12वां अध्याय असं सांगतोय, मोक्ष देऊन उदार होय कीड काशी शरीर तये ठाई वेज किती. बावलीच्या भाऊ आहे आपलं हिंडायचं बोंबलं 1.5 तास दिवस सोडायचे काय सांगतो तुम्हाला माना नाही तर नका माणूस चिंता बिंता करायची नाही. अभंगातला पहिला मुद्दा मागणी पर घेण्याचं कळलं. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. कटीवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप. येताना आपण काय आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काही लई सुईची नाही. त्यामुळे एवढं टेन्शन घ्यायचं काही काम नाही. आपले दिवस मजेत घालवायचे. त्या दिवशी किक बसेल त्या दिवशी जायचं. आपण पैदा केलेली अवलाद सुखी झालीच पाहिजे ही अपेक्षा आपण करायची नाही. मग माझ्या पोराला मी घरच बांधून ठेवलं पाहिजे, माझ्या पोराला बंगलात बांधून ठेवलं पाहिजे. ते इतक्या लायकीचं नाही का ते आपली इस्टेट सांभाळू शकेल. आपल्याला अंदाज आलाय. आपला माल भंगार आहे हे आपल्या ध्यानात आलंय. त्यामुळं लई न्याट लावायची काही गरज नाही. आपण टेप लावून वाढवायची आणि त्यानं टेप लावून इकायची, काय उपयोग आहे त्याचा? आपण पाणी घालून दूध इकायचं आणि त्यानं पाणी टाकून प्यायची, काय उपयोग काय त्याचा? ज्ञानोबारायने एक ओवी लिहिली, बऱ्याच दिवसानं बांधून राहिलेली गाय जर सुटली आणि ती जर घासात गेली तर ज्ञानोबाराय म्हणले ती घास खात नाही, ती तुडीत हिंडती. काय झालंय? ज्ञानोबाराय म्हणले ती गाय भांबावली. काय खाऊ? घास खाऊ का मका खाऊ? मका खाऊ का ऊस खाऊ? ती गाई भांबावली. ओवी पहा किती सुंदर आहे. हिरवा चारा भांबवे पशु. ज्ञानोबाराय म्हणलं हिरवा चारा पाहिली होती गाय जशी भांबवली तशी आता लशी लोक भांबवली. भांबेल लोक आहे ते. जीसीबी घेऊ का धाबा टाकू, धाबा घेऊ का पेट्रोल टाकू, पेट्रोल पंप टाकू का बायको दुसरी करू, बायको दुसरी करू का तिचीच बहीण करू, भांबवली. पैसा झाला मोकारण, भेजा झाला कमी, माल झाला मोकारण, बुद्धी झाली. बरं पैसे यायला काही टाइम नाही ना. 33 बाय 33 15 लाख. फक्त एक गुण ठेवाचा करायचा. 33 बाय 33 वाजा 15 लाख. कापून टाकीन, फाडून टाकीन. मोटरसायकल बसला, कुत्र्याला लाथ आणतो. त्याचा बाप पिसाळेल ना. माझाटून गेलं ते. पुरीला पाहिलं का बोकड्याचा आवाज काढ, कुत्र्याचा आवाज काढ. भांबवली जनता. आणि भांबवलेली जनता जाग्यावर यावा म्हणून तर सप्ताह करायचा. सप्ताह का करायचा? आम्हाला श्रीमंत म्हणून करायचं नाही. आरशावर आलेली धूळ पुसल्याशिवाय चांगला चेहरा सुद्धा सुंदर दिसत नाही. आरशावर जर धूळ आली असेल तर देखणा माणूस सुद्धा सावळा दिसतो. त्याच्याकरता धूळ काढून टाकली पाहिजे. सप्ताह म्हणजे तुमच्या माझ्या अंतकरणात अहंकाराची सडलेली मस्ती जिरवण्यासाठी सप्ताह आहे. सप्ताह का करायचा? संत कीर्तनातला दुसरा मुद्दा संपला. चिंता बिंता काही करायची नाही. आजीबाई म्हणते मी गेलो पप्याचं कसं होईल, तू जाणं गरजेचं आहे. तू डोक्याला ताण करू नको. तूच पप्याचे बिस्किट खातीन, तू काय पप्याची चिंता करते? तू मोकळ्या मनाने जा. वाटलं तर जय विठ्ठल झाल्या झाल्या जाय आजच. काय तू या वाचून आडलं नाही इथं. माझ्याशिवाय पप्या राहत नाही. पप्या राहतोय वाकर कुठे. नातू न सांभाळता जीवन दाखव. या जगात कुणाचं वाचून राहिलं नाही. सगळ्या जगाचा सांभाळ देव करतो. तुम्ही निवांत राहायचं. महिला मंडळ डिसेंबर मध्ये मुलाचं लग्न झालं. डिसेंबर मध्ये मुलाचं लग्न झालं. तुमच्या मार्च मध्ये सुनबाईला 3रा महिना लागला. बरोबर आहे ना? जानेवारी, फेब्रुवारी, मार्च. पूर्वी लग्न झाल्यावर 2 वर्षानं पोरं व्हायची. आता लग्नाच्या वाढदिवसाला पोर 42 दिवसात राहते. तुम्ही हिशोब करा.
एक दिवस सुद्धा आपल्या कोणी हिशोबात माग पुढे होणार नाही. ए ते सुनबाईला 3रा महिना लागला. नीट आहे का बरं का. सोनोग्राफी केली, डॉक्टरकडे नेलं, सोनोग्राफी केली. डॉक्टरने सांगितलं बा बाळाची वाढ योग्य आहे. मात्र तुम्ही सुनबाईची काय घ्यायला लागल्या काळजी. हा, जिना चढायचा नाही, भारी वज उचलायचं नाही, जोरात चालायचं नाही, हलकं खायचं नाही. हलकं म्हणजे भात चपाती वरण असं खायचं नाही. नळ्या बोंबील बॉम्बलाचा नुसता रस्सा प्यायचा तिनं, दुसरं काही खायचं नाही. का आतला गेरडी बॉडीगार्ड झाला पाहिजे ना. ती जी खायची ठेप तिनं जो निवांत झोपायचं, चालायचं नाही. मग डोहाळे जेवण झालं तिचं. डोहाळे जेवण सजवली बिजवली, पोट पुढे येईल, मंडवळ्या बिंडवळ्या, मेकअप बिकअप, आय फोटो अख्खं गाव जेवाय. डोहाळे जेवण झालं. 9वा महिना लागला, तिला कळा यायला लागल्या. डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने तोंड बारीक केलं. अवघड आहे, आडवा आलंय. या 15 वर्षापासून पोरं सरळ येतच नाही महाराज. काय झालंय, आडवं नाही तर उभं. मग काय आतमध्ये रेंज गेली का काय काय कळा ना. बाळ बाहेर आलं. डॉक्टर म्हणले सिझरिंग करावं लागेल. केलं. लय बारीक आहे का बरं का. बोगस नाही, ओवी गाठ ह्याच्या बाहेर नाही. मी किती बोललं तरी त्याला ओवी असणारच, गाठातलं प्रमाण असणार. ते बाईला डोहाळे लाग. बाळांतीन झाली, 16 टाके पडले. बाळ बाहेर आलं. 71,000 रुपये बिल झालं डॉक्टरचं. म्हणजे डॉक्टरचा स्लॅबच पडला तेवढं. हे पोरं आडवं आलं का त्याचा स्लॅब पडला, दुसरं पोरं आडवं आलं का त्याचा कलर झाला. एखाद्या म्हाताऱ्याचा डोळा गेला का त्यानं फ्रीज घेतलाच. हे असं झालं. बाळांती झाली, ठेप सुरू झाली. त्या घरात मांजर होती. मांजर तिची काही सोनोग्राफी झाली नाही, डोळे जेवण झालं नाही, सिझरिंग झालं नाही, खायचे पथ्य नाही. तिला 3 बाळं झाली. हिला 71 घालून तिला रुपया खर्च नाही. मग बोला बसलेली माणसं, दोघात देखणं बाळ कोणचं. मांजरीचं. का मांजरीच्या आईच्या जिभेमध्ये इतकी ताकद आहे का तिनं पिलावरून जर जीभ फिरवली तर सोन्यासारखं पिलू चमकतं. किती सुंदर घाण पिलू असू द्या, पण ते पिलू आईच्या जिभेत इतकी ताकद आहे, संतांच्या वाणीत इतकी ताकद आहे का किती पाप्याला उद्धारू शकतो. सकळ जीवांचा करीतो संभाळ, तुझ मोकली रे आईस नाही, तुझ मोकली रे आईस नाही, तुझ मोकली रे आईस नाही. सकळ जीवांचा करीतो संभाळ, तुझ मोकली रे नाही, तुझ मोकली रे नाही, तुझ मोकली रे नाही. 3 शब्द सांगतो. लोखंडाचं सोनं करण्याची ताकद फक्त परिसात आहे. मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद फक्त अमृतात आहे. मुख्याला बोलायला लावण्याची ताकद फक्त सरस्वतीत आहे. जगाला सुखी करण्याची ताकद फक्त वारकरी संप्रदायातल्या तत्वज्ञानात आहे. आणि एकदा ते ज्ञान आलं का अध्याय नंबर 8 ओवी नंबर 198, ओवी नंबर 199 आणि ओवी नंबर 200,
लोखंडाचं सोनं होईल त्याचं परत लोखंड होणार नाही. दुधाचं लोणी होईल त्याचं परत दूध होणार नाही. ऊसाची साखर होईल त्याचं परत ऊस होणार नाही. एकदा हृदयातला देव कळला की दुःख त्याची गाठ घेणार, दुःख त्याची गाठ घेणार नाही. महिला मंडळ मांजरीला पिलू झालं, 3 झाले. पण जगातलं आश्चर्य ऐका, मांजरीच्या पिलाला जन्माला आल्याबरोबर दृष्टी नाही तरी त्याला आईचं स्तन सापडावं लागलं नाही. बरोबर आईच्या स्तनाला जाऊन बिलगलं ते, दृष्टी त्याला नाही. मांजर फिरवती घर ए, आता मांजरीला काय पोटभर खायलाय का? मिळालं कुठं दूध? आता दूध तर जवळजवळ मिळतच नाही. उंदरही राहिले नाही स्लॅबच्या घरामुळे, उंदरही गेले. मग तिला कुठं कुठं एखादा उंदीर सापडला, कुठं भाकरी सापडल्या, ती 7-8 गिरं फिरते, कवडीची ठेप नाही. इकडं हिच्या हाताला सॉक्स, पायाला सॉक्स, घरात चप्पल, घरात AC, मालिका कंटिन्यू चालू, कानाला स्कार्फ, अजिबात हवा लागता कामा नये. एकदम कंडिशन. जेवण जाग्यावर, पाणी कोमट, गार पाणी नको, पाणी कोमट, दूध गरम, साखर प्रमाणात, खाणं पिणं आयशा आरामात, घरातून हालायचं. जेवण आंघोळ निवांत 10-10:30 वाजता, बाळ झोपल्यावर. टेप, हाताला सॉक्स, पायाला सॉक्स, प्रत्येक बोटाला वेगळा सॉक्स. एवढं असून एकच पोरग. मांजर जर फिरून आली आणि ती जर पिलांना पाजायला लागली तर पाय पसरून देते आणि 3 पिलं सणा पेत्या. पोटात अन्न नाही पण 3 पोरं गुबगुबीत. आपली सगळी ठेप तिला डिंकाचे लाडू, खोबरं किसा, साखर टाका, लाडू बनवा, काय येड्याचा बाजार. आणि एकच पोरग कुपोषित, कुटीचा बांगला पोर कुपोषित, पोटात मोठं, बिंबीला गाठ, अशी बिंबी त्याची. तरी त्याची आई म्हणली मैं वाघाला पिलू झालं. अगं बाई, तुझ्या वाघाला बिबट्या झाला, बिबट्या. पिलू काच झाला. अरे लाकडातला किडा, गाळातला बेडूक, पाण्यातला मासा, सगळ्यांना मीच सांभाळतो. म्या बोलविल्या, कशाला वळवळ करायची? हे सगळं करतो. कीर्तनातला दुसरा म्हणत आहात कृपाळू आहात. तुम्ही नुसते कृपाळू नाहीये, सज्जन आहात. आणि इथं सज्जन वेगळा, कृपाळू वेगळा. महिला मंडळ, तुमचा भाऊ आणि आमचा भाऊ संगत जेवायला बसला, तुम्ही भजे वाढायला आल्या. लबाड बोलायचं नाही. एका वहीनं भज तुम्ही जास्त कोणाला द्याल? कोणाच्या? तुमच्या का आमच्या? आमच्या भावाला. एवढं पुण्यवान नाहीचे तुम्ही. तुम्ही तुमच्याच भावाला देणार का? आम्ही मेलो तेल वाहू, तुम्ही काढा भजी. याचा अर्थ तुम्ही सज्जन आहे का? मिटला विषय. म्हणजे तुम्ही सज्जन नाही. चला, गुरुवार केले मागच्या महिन्यात, 4च्या 4 क्लिअर केले. काही वागण्यात फरक? वागण्यात काही फरक झाला तुमच्या? नाही. मग काल झक माराय गुरुवार केला. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर धाब्यावर जेवला. काय उपयोग झाला त्याचा? पार्वतीचा दणका उठला, दुर्गे दुर्गट भारी. शंकर म्हणतो लिंबू पीळ, लिंबू पीळ, लिंबू पीळ. अरे बाबा, वव्या ऐका वव्या. तुम्ही शरीरा न पिडावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. काय वव्या आहेत 3ऱ्या अध्यायात. उगाच आपले उपास करायचे. याचा अर्थ तुम्ही कृपाळू.
नाही. सज्जन तर नाही. मग तुम्ही हाय कोण? चला आता 2 मिनिटात तुम्ही आपल्याकडे आपल्या भावाने पैसे उष्णे मागितले, साडूने पैसे उष्णे मागितले, तुम्ही कोणला हा म्हणाल? भावाला म्हणणार पाहू रविवारी बँक बंद राहती, आणि साडूला म्हणणार लगेच घेऊन जा. लहानाले पोर ए बरे हो, आपली मम्मी जास्त वेळा आत्याला फोन करते का मावशीला? मावशी. फायनल. लहानाले पोर पटकन, आपल्या घरी जास्त वेळा काका येतो का आत्याचा नवरा? काका. करेक्ट. तुमचं जास्त प्रेम आत्याच्या नवऱ्यावर आहे का काकावर? काकावर. बास. कृपाळू सज्जन. हा लहान पोरं सरळ बसा पटकान, बैठे बैठे सावधान, आणि जोरात बोलायचं, घाबरायचं नाही. आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणला घाबरत्या? मम्मीला. करेक्ट. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं, जोरात बोला. सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? कृपाळू सज्जन. हा पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात. 8वीच्या पोराला मोबाईल आहे, बरोबर आहे का? त्याला गरज आहे का मोबाईलची? त्याचा बाप नालायक आहे का पोरगा? बाप. करेक्ट. मग जोरात सांगा, आपल्या घरात एकच माणूस नालायक आहे, आपला? पुढचा प्रश्न पोरांना एकदम जोरात, घाबरायचं नाही. 2.5 तास आपली मुलगी मोबाईलवर बोलते, मग आई मूर्ख का पोरगी? आई. करेक्ट. मग आता जोरात सांगा, पार रोडला ऐकू गेलं पाहिजे. आपल्या घरात 2च माणसं हलकट आहेत, आई आणि आई. 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 हा मार्गशीर्ष महिन्यातल्या 4 गुरुवारचा प्रसाद या. अरे संत किती कृपाळू, देवापेक्षा